काही गोष्टी मन हलकं करत नाहीत, त्या मन फक्त बिझी ठेवतात. गॉसिप ही त्यातलीच एक गोष्ट आहे. आपण समजतो बोलून बरं वाटेल, शेअर केल्यावर मन शांत होईल. पण खरं काय होतं? बोलून विषय संपत नाही, तो फक्त फिरत राहतो. आणि म्हणूनच आज आपण बोलणार आहोत गॉसिप, ब्लेम गेम आणि त्यातून होणाऱ्या इमोशनल लिकेजबद्दल. सुरुवातीला एक गोष्ट स्पष्ट करूया. गॉसिप म्हणजे फक्त चुगली करणं असं नाही. गॉसिप म्हणजे ज्याच्याशी बोलायला हवं त्याच्याशी न बोलता तिसऱ्या व्यक्तीशी बोलणं. गॉसिप म्हणजे आपल्या भावना थेट व्यक्त न करता दुसऱ्याच्या चुका सांगणं. आणि बहुतेक वेळा आपण म्हणतो, मी काही गॉसिप करत नाही, मी फक्त शेअर करते किंवा करतो. पण शेअर केल्यावर जर मन शांत होत नसेल तर ते शेअरिंग नाही आहे, ते इमोशनल लिकेज आहे. कारण गॉसिप आपल्याला 3 गोष्टी देतं. गॉसिप आपल्याला इतकं आकर्षक का वाटतं बरं? कारण ते आपल्याला 3 गोष्टी देतं. पहिली, क्षणभर रिलॅक्सेशन. दुसरी, मी एकटी नाही किंवा मी एकटा नाही ही भावना. आणि तिसरी, आपण बरोबर आहोत अशी एक खात्री. पण याची किंमत असते ते म्हणजे मन शांत होत नाही. तोच विषय पुन्हा पुन्हा डोक्यात येतो आणि बोलून झाल्यावर आपण जास्त थकलेलो वाटतो. कारण गॉसिप रिलीफ देत नाहीत, ते स्टोरीज रिप्ले करतात. ब्लेम गेम इथे कुठून येतो मग? आता ब्लेमबद्दल बोलायचं तर ब्लेम म्हणजे माझ्यामुळे नाही, तो ती बदलला तर सगळं ठीक झालं असतं, हे असं झालं असतं तर तसं झालं असतं, परिस्थितीच अशी होती, मी असं केलं, मी तसं केलं. इथे ब्लेम घेतला की आपल्याला सुरक्षित वाटतं. कारण मग आपल्याला स्वतःकडे बघावं लागत नाही. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जिथे ब्लेम आहे तिथे रिस्पॉन्सिबिलिटी नसते. आणि जिथे रिस्पॉन्सिबिलिटी नसते तिथे इनर मॅच्युरिटी वाढत नाही. जेव्हा वेदना थेट फील केल्या जात नाहीत त्या गॉसिपमध्ये जातात. गॉसिप ब्लेम बनतो. ब्लेम तोच प्रसंग रिपीट करतो आणि रिपिटेशन एक्झॉशनमध्ये निर्माण होतं. म्हणूनच बोलून झाल्यावर आपल्याला शांत वाटत नाही, आपण एम्प्टी फील करतो, थकलेलो वाटतो. हेच इमोशनल लिकेज आहे. सो लेट्स अंडरस्टँड इमोशनल लिकेज म्हणजे नेमकं काय. इमोशनल लिकेज म्हणजे आपली एनर्जी गरज नसताना खर्च होणं. एकाच गोष्टीबद्दल वेगवेगळ्या लोकांना सांगणं, सतत एक्सप्लेन करणं, जस्टिफाय करणं. एनर्जी अमर्याद नाही आहे, ती फायनाईट आहे. जेव्हा आपल्याला गॉसिप करावंसं वाटतं, सगळ्यात आधी हे लक्षात ठेवायला हवं, गॉसिप करायची अर्ज येणं चुकीचं नाही आहे. पण त्या अर्जला फॉलो करणं हे एनर्जी लिकेज आहे. अर्ज असली तर स्वतःला दोष देऊ नका. फक्त थांबा आणि स्वतःला विचारा, मी आता काय फील करते किंवा करतोय. बहुतेक वेळा उत्तर असेल दुखणं, राग, डिसअपॉइंटमेंट, सॅडनेस, हेल्पलेसनेस एक्सेट्रा. गॉसिप ही फीलिंग नाही आहे, ती फीलिंगची रिॲक्शन आहे. सो आता दुसरं पाऊल घ्यायचं झालं तर त्या फीलिंगला नाव द्या आणि मनातच शांतपणे म्हणा, हे दुखणं आहे, हा राग आहे, मला व्हॅलिडेशन हवं आहे. जेव्हा भावना ओळखली जाते तेव्हा अर्ज आपोआप कमी होते. आणि मग स्वतःला एक प्रश्न विचारा, हे बोलल्याने प्रॉब्लेम सुटेल का, की फक्त मी रिलॅक्स फील करेन. जर उत्तर असेल फक्त रिलॅक्स फील होईल तर थांबा. तात्पुरतं रिलॅक्सेशन लॉंग टर्म थकवा आणू शकतं. शक्य असेल तर त्या अर्जला 24 तास डिले करा. डिले म्हणजे सप्रेशन नाही आहे, डिले म्हणजे मॅच्युरिटी आहे. सो आता आणखी एक सिच्युएशन सांगते. समोरची व्यक्ती गॉसिप करत असेल तर काय करायचं? हे थोडं ट्रिकी असतं, कारण आपल्याला रूढ व्हायचं नसतं, पण एनर्जी पण वाचवायची असते. सो पहिला ऑप्शन आहे, इमोशन ॲक्नॉलेज करा, स्टोरी नाही. समोरचा म्हणतो, हे खूप वाईट आहे. तुम्ही शांतपणे म्हणू शकता, तुला खूप त्रास झालेला आहे, मला मान्य आहे. इथे तुम्ही अग्री करत नाही पण कनेक्ट करता. दुसरा ऑप्शन आहे, व्यक्तीवरून फोकस प्रॉब्लेमवर आणा. तुला नेमकं काय डिफिकल्ट वाटतंय हा प्रश्न ब्लेम थांबवतो आणि अवेअरनेस आणतो. तिसरा ऑप्शन आहे,
सॉफ्ट बाउंड्रीज ठेवा. शांतपणे म्हणा, हे बोलणं मला थोडं हेवी वाटतंय. कोणतंही एक्सप्लेनेशन नाही द्यायची गरज, कोणताही डिफेन्स देखील नाही. हे रूड नाही आहे, हे सेल्फ रिस्पेक्ट आहे. आणि कधीकधी एक्झिट घ्यावं लागलं तरी घ्या. टॉपिक बदला, कॉल पोलाइटली एंड करा, सायलन्स निवडा. सगळ्यांना समजावणं तुमचं काम नाही आहे. सो गॉसिप थांबते तेव्हा काय बदलतं? जेव्हा गॉसिप कमी होतं तेव्हा मन रिलॅक्स होतं, रिॲक्शन्स कमी होतात, एनर्जी वाचते आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला स्वतःबरोबर बसता येऊ लागतं. हीच इनर मॅच्युरिटीची सुरुवात असते. सो आज इतकंच लक्षात ठेवा, गॉसिप रिलीज नाही आहे, ब्लेम प्रोटेक्शन नाही आहे, सायलन्स कमजोरी नाही आहे. खरी ग्रोथ म्हणजे स्वतःच्या वेदनांशी प्रामाणिकपणे उभं राहणं. इनर मॅच्युरिटी बिगिन्स वेन गॉसिप एंड्स आणि अवेअरनेस स्टार्ट्स.